नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या पापा पेन्सवाला या चॅनलवर। तर मी मनस्वी, माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मी आज ना तुम्हाला छोटीशी हेअरस्टाईल झटपट होणारी दाखवणार आहे। कारण आपण आपल्या केसाची हेअरस्टाईल कशी घालायची तर ते दाखवणार। एखादी साडी नेसलो किंवा आपल्याला बाहेर जायचं असतं कार्यक्रमासाठी, तर ही अशी हेअरस्टाईल आपली कशी करायची घरीच, आपण बाहेर न जाता किंवा कोणाची मदत न घेता, तर ती तुम्हाला दाखवणार आहे। आणि तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा। छोटीशी आहे, तर काही वापर न करता 2 रबरचा वापर करायचा आहे। लांब सडक केस असतात त्यांना स्वतःची हेअरस्टाईल घालता येत नाही आणि मग इथे आपण असेच मिसळून जातो। तर हे असे आपल्याला मस्त असा आंबाडा तयार करायचा आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे ना आपल्याला केस आहेत ना पूर्णपणे मोकळे करून घ्यायचे, कुठेही गुंता नको आपण ज्या वेळेला हेअरस्टाईल करत असतो त्यावेळेला। तर हे या पद्धतीने केस आपल्याला गुंता आपण बसवून घ्यायचं नाही। तर एखादा रबर, इथे काला रबर वापरा, मी तुम्हाला दाखवण्यासाठी रबरचा वापर केलेला आहे, कारण दिसलं पाहिजे की कोणता रबर लावला आहे काय। तर या पद्धतीने मी आपल्याला जरी सैल बसला तरी चालणार आहे, गच्च बसला तरी चालणार आहे, तो व्यवस्थित असा आपला आंबाडा तयार होऊन जातो। तर हे असं करून घ्यायचं। मग इथे लागणार आहे आपल्याला एक डोनट। तर हा डोनट छोट्या साईजचा आहे, काही ना मोठे असतात। जर तुमचे केस एकदम दाट असतील, मोठे होणारे, तर त्यासाठी ना मोठा डोनट वापरा, कारण मोठा डोनट व्यवस्थित बसून जाईल। आता हा डोनट आहे ना कुठेही हलणारा नाही। जर तुमचे केस पातळ असतील आणि डोनट हलत असेल केसामध्ये, व्यवस्थित बसत नसेल, तर काय करायचं, त्यांना ना साईडनी यू पिन लावायचा, म्हणजे केसाला मिळून मग ना आपला डोनट हलत नाही। आता ना इथे डोनट घातल्यानंतर केसाचा गुंता सोडवायचा आणि पहा मी जसं व्हिडिओ दाखवला आहे त्या पद्धतीने आपल्याला केस ना एकसारखे पसरवून घ्यायचे डोनटवरती, म्हणजे कुठेही डोनट दिसला नाही पाहिजे या पद्धतीने। आणि मी इथे तुम्हाला दिसण्यासाठी रबर वापरले आहेत असे कलरचे, तुम्ही इथेही काळा रबर वापरायचा आहे। मग तो मोठ्या साईजचा नाही वापरायचा। आता हा जो मी वापरला आहे तसा जसा पहिला आपण लावला ना त्या टाईप रबर लावला तरी चालणार आहे। तर हे केस पहा आपण गुंता एवढ्यासाठी सोडवून घ्यायचा, जेणेकरून हे केस आपल्याला ज्यावेळेला 2 साईड करतो त्यावेळेला कुठेही केसांचा गुंता नाही बसला पाहिजे, एवढ्यासाठीच हे केस आपल्याला असे मस्त असे तयार करून घ्यायचे आहेत। आणि रबर लावल्यानंतर पहा किती सुंदर असा आपला डोनटवरती जो आपला आंबाडा आहे ना तो व्यवस्थित तयार झालेला आहे। आणि मग ह्या केसाला ना एक साईडच्या केसाला अशी पील घालून घ्यायची आणि व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं, जेणेकरून जर तुम्हाला एकदम गच्च हवे असेल ना तर गच्च फिरवायचे, पण सैलसर ज्या वेळेला आपण आंबाडा घालतो ना खूप व्यवस्थित बसतो, कुठेही आपल्याला गच्च होत नाही किंवा सैली होत नाही। काही वेळेला होतं ना आंबाडा घातल्याने सट्टे आपला आंबाडा असे वाटतं ना, तर तसा नाही होत। तर या पद्धतीने आपल्याला दोन्ही साईड फिरवून घ्यायचे। आणि मग हे जे ब्लॅकमधले यू पिन असतात ना केसाला लावायचे, आपण डोनटला लावण्यासाठी आणतो, तर ते पिन आहे कुठेही सुटलं नाही पाहिजे आपले केस जे आपण फिरवून घेतले ते। तर आपण इथे एकच पिन लावून घेतले, कारण आपले केस मोठे आहेत त्यामुळे व्यवस्थित बसतात। आता छोट्या केसवाल्यांचं काय होतं, मध्ये मध्ये केस बाहेर येतात, तर त्यांनी ना जिथे केस आपली बाहेर आलेली असतील ना तिथे व्यवस्थित असं यू पिन लावत जायचं, म्हणजे कुठेही आपले केस दिसत नाही। आता इथे रबर दिसते त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही काळा रबर वापरला तर जास्त व्यवस्थित होईल, कारण दिसणार नाही। मी तुम्हाला दिसण्यासाठी इथे कलरची रबर वापरले। आता जसे आपण यू पिन वापरली, ब्लॅक होती त्यामुळे दिसत नाही, डोनट ही आपला कुठेही ब्लॅक असल्यामुळे दिसत नाही। आता इथे आपण आहे ना एक छोटासा, आपण शक्यतो गजरे असे गोल फिरवून लावत असतो, तर इतके सुंदर दिसतात ना। पहा व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। साधी सिंपल अशी आपली ही। तर इथे ना तुम्ही गजरा म्हणा, आपण गजराच लावतो शक्यतो ज्या वेळेला आपण एखादा आंबाडा घालतो तेव्हा, आणि हे असे डिझाईनचे एखादा गुलाबाचा फूल वगैरे। चला